माळशिरस तालुक्यामधून भीमराव साठे यांच्याही नावाची होतीये चर्चा। माळशिरस विधानसभा राखीव मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येऊ पाहते तसतशा अनेक उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। त्यातच माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील भीमराव साठे हे आपल्या बोरगाव मायभूमीमध्ये काबाड कष्ट करून आलेल्या परिस्थितीच्या रेट्यापुढचा दबाव सहन करत पुण्यासारख्या शहरामध्ये उद्योगाच्या निमित्ताने जाऊन पुणे बोरगाव असा सतत जाण्या येण्याचा संबंध ठेवत पुण्यासारख्या ठिकाणी अति पडेल ती कामं करत प्रामाणिकपणाच्या जोरावरती व मनमिळावू स्वभावाने अनेक कामे हाती घेत त्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातल्या कामगारांना जाती बांधवांना एकत्रित करून आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या हाताला कामाला दाम देत छोट्या मोठ्या कामातून उद्योग पदाकडे वाटचाल करीत तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक नेते मंडळींच्या संपर्कात जाऊन आपल्या कामाची झळक दाखवत संघटन कौशल्य करत आपल्या पत्नी वर्षाताई साठे यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरसेविका करण्यापर्यंत मजल गाठली। हे करत असतानाच आपल्या मायभूमीची नाळ कधीही तुटू दिली नाही। सतत 8-15 दिवसाला आपल्या बोरगाव श्रीपूर या भागामध्ये येऊन तालुक्याच्या ठिकाणी समाज बांधवांच्या कामासंदर्भात असो अथवा अनेक प्रसंगाच्या संबंधात असो त्यांनी संपर्क वाढवत गेलेले आहेत। हे करत असतानाच पुणे शहरामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमाती सेलच्या शहराध्यक्ष पदाचीही धुरा त्यांनी सांभाळत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांत दादा असो अथवा अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत सालोख्याचे संबंध ठेवत ग्रामीण भागातल्या कामगारांबरोबरच रहिवाशांना सुद्धा मदतीचा हात देऊन आपल्या पत्नीच्या नगरसेविका पदाच्या माध्यमातून असो किंवा अनुसूचित जाती जमातीच्या शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून असो पुणे शहरामध्ये ग्रामीण भागातून गेलेल्या विद्यार्थी बांधवांना शैक्षणिक स्वरूपाच्या असणाऱ्या अडचणी ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांना पुणे शहरामध्ये वैद्यकीय सेवा असो अथवा इतर कोणत्याही कामाच्या संदर्भात कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी हजर राहून मदतीचा हात पुढे करण्यात हातखंडा असलेले भीमराव साठे यांच्या नावाची चर्चाही माळशिरस तालुक्यातून होते। विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये ही त्यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती, पण पक्षाच्या अजेंडाप्रमाणे आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी तिकीट मिळाले नाही तरी सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निवडणुकीमध्ये झोकून देऊन तालुक्याच्या पूर्व भागात पक्षाची ध्येय धोरणे पटवून कार्यकर्त्याची प्रामाणिक भूमिका बजावली होती। अशा प्रकारे बहुपयोगी आणि आलेल्या संकटाशी सामना करत त्यातून मार्ग काढणाऱ्या भीमराव साठे सारख्या कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी समाज बांधवांची व मतदारांची सध्या चर्चा सुरू आहे।